आपल्या गोळेगावमध्ये जे 6 नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः आलेली आहे। मागच्या 16 सप्टेंबरला मी जालन्याला आले होते। गोळेगावमध्ये परिस्थिती नव्हती ही, तेव्हा बदलापूर मधल्या काही पीक पाणी वगैरे केली, गावामध्ये आलेलं पाणी, ओढ्यात आलेलं पाणी नुकसान पाहिलं। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये दौरा केला आणि मग कॅबिनेट मध्ये हा विषय मांडण्यासाठी परत मी सोमवारी रात्री मुंबईला पोहोचले। मंगळवारी कॅबिनेटला उपस्थित राहिले, लगेच दुपारी निघाले परत तुमच्यासाठी आज सकाळी तयारी घ्या। गावाच्या गावं पाण्यामध्ये, कमरेला एवढं पाणी आहे, गळ्या एवढं पाणी आहे। आता ओल्या बाळांसाठी सुद्धा तिकडनं आणावं लागलेलं आहे। लहान लेकरं 30 दिवसाची 35 दिवसाची ही परिस्थिती आहे। निसर्गाने यावेळी आपल्यावर मोठा कोप केलेला आहे, पण निसर्गाने कोप केला तेच मी म्हणाले, आवाजच नाही आला। पहिला ऐकू आलं का नाही? माझा आवाज आहे जरा बरा, पण निसर्गाने कोप केला तरी सरकार तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार आहे असा मी तुम्हाला संदेश देण्यासाठी आणि अशी विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आले। मी काही भाषण करणार नाही, भाषण करण्याची वेळ नाही। भाषण तेव्हा करीन जेव्हा कोळेगावचं पुनर्वसन होईल आणि त्या दिवशी तुम्ही मला त्या गावाला बोलवलं। मी आताच लोणीकर साहेबांशी चर्चा केली, राहुल लोणीकरांशी चर्चा केली, आमच्या कलेक्टर आणि सीओशी चर्चा केली। मी त्यांना सांगितलं एक स्पेशल अधिकारी याला डेप्यूट करा। मुंडे साहेबांनी 15 त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही पुनर्वसन करू, तेव्हा जागा मिळवण्यात यश आलं, पण आता गोळेगावचं पुनर्वसन करण्यात यश येईल। गोळेगावला इतके वर्ष तितकं पाणी नाही आलं असेल, पाणी नाही आल्यामुळे लोकांना राहतं घर सोडं वाटत नाही। मग वाटतं तिथून परत आपलं कसं होईल, ते आपलं बापदाद्याचं घर आहे असंही असतं, भावना असते। पण आता आपण पूर्णपणे विकासच्या दृष्टीने या गावाचं पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री असेपर्यंत तुमचा विषय मार्गी लावून देते हा शब्द। आणि लोणीकर साहेब तर लक्ष घालणारच आहे आणि दर 8-10 दिवसाला आम्ही चर्चा करू। मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात। आता लोकांचे हाल जे व्हायले, घर सोडून यावं लागले, शाळेमध्ये कोणी राहते, कोणी सरकारी इमारतीत राहते, त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी, त्यांना झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण मिळावं, त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे, याच्यासाठी सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि प्रशासन सगळे मिळून काम करत आहेत। मी जालन्यामधील काही लोकांना CSRच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेन। आज मी 16 तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली, आजही जालन्यातच केली। मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका, जालन्यातच पहिली सुरुवात केली। बीडला आता जाणार आहे, हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी रणसांगवीला, अंबडला, मग तिथून बीडला। तर आपण सर्व धीर धरा, सचून जाऊ नका। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल पूर्ण विस्तृत बैठक घेतली, ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्तमंत्री देखील आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत। आता जे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली, जुलै ऑगस्ट मध्ये, त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते, ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालच बीडमध्ये, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले, जालन्याचे आज उद्यात होतील। तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊ, कोणीही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो।